नसलं तर अमोलला मनात जावं लागेल. नाणेफेकीचा कौल हा कलवा संघ 40+ संघाने जिंकलेला. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. आज क्षेत्ररक्षण स्वीकारलेले फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. तो गोठवली 40+ या संघाला सामना क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचा आहे. आज फायनल डे असल्यामुळे आज आपल्याला सेमीफायनल फायनल ही सामने खेळवायचे असल्यामुळे एक जुगाव संघ महेंद्र पाटील भाऊ जरा सहकार्य करा ना. महेंद्र पाटील भाऊ 2 जरा पंच द्या. जुगाव संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. कलवा 40+. पंचांची कामगिरी करतील. एक जुगावचे उत्कृष्ट पंच म्हणून त्यांना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. तो गोठवली यजमान संघ होम ग्राउंडवर बघूया कसा परफॉर्मन्स करतील. नाही बोल ना. नाही बोलतो घे मी हरकत नाही. अरे घाबरतोस कशाला. बोल हिंमत ठेवायची. यंगस्टरमध्ये जातोस की नाही बोलायला. जातोस ना. बोल ना बिंदास. आता तुमचा संगत आहे. पप्पा वाटतं नाही खेळतात म्हणजे भाऊ या 50+ आम्ही बॉलिंग टाकली. बॉलिंग स्ट्राईक नाही घेतला तर नाही म्हणजे तुम्ही 55 विचार एक चालू शकते. एक कुठे बॉलिंग टाकली ना मग बहुतेक बॅटिंगला जायची गरज नाही. एक काहीतरी क्षेत्ररक्षण त्वरित सजवतात. पंचांची कामगिरी करतील महेंद्र पाटील. मेन पंचांची भूमिकेत असतील तर स्क्वेअर लेगच्या भूमिकेत जुगावचे 40+ खेळाडू असतील. पंच म्हणून कामगिरी करतील. दरम्यान सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. गोठवली 40+ संघाने यजमान संघ असेल. बघूया दुसरे पंच बघा. पंचाची टीम करायला ज्ञानेश्वर भाऊ दुसरा पंच लागेल. एकच पंच गेला त्यांचा. ड गटातील हा दुसरा सामना. एक गेले ना. हाय स्क्वेअर दुसरा कोणी हाय वाटतं. स्क्वेअरला हाय निशिकांत दिसतोय. फलंदाजीला पाठवायचं आहे यजमान संघ. कारण की अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. चालू असलेला सामना कलवा 40+ विरुद्ध गोठवली 40+ अशा 2 संघांमध्ये असेल. दरम्यान नाणेफेक जिंकून कलवा 40+ संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. तो यजमान संघ गोठवली 40+ संघाला सलामीची जोडी मैदानात योगेश आणि सुभाष.
झुगाव आणि 40+ कलवा 40+ संघामध्ये जो सामना झालेला उत्कृष्ट सामना पाहायला मिळाला, तो प्रेक्षकांना अतिशय रंगतदार सामना झाला होता. 6 चेंडूमध्ये 13 धावा डिफेंड केल्या होत्या. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. सुंदर असा कमबॅक केला होता तो कलवा 40+ या संघाने, कारण की पहिल्या षटकात 17 धावा दिल्या होत्या. तर 4 षटकामध्ये 40 धावांची गरज असताना सुंदर कमबॅक करतोय आणि आपल्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करतोय. दुसऱ्या फेरीत सामना दरम्यान सलामीची जोडी मैदानात योगेश आणि सुभाष. वरून कोण गेले? वरती पुढे कोण गेले? पेरू गेले का शिरावळे गेले? शेखर मडवी. बॉलर शेखर मडवी. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं शतक घेण्यामध्ये तो शेखर मडवी. स्टँडी आल्यावर जाईल. स्ट्राईकला तो सुभाष, नॉन स्ट्राईकला योगेश. बघूया तुम्ही खेळा आरामात, टेन्शन नका घेऊ. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांमध्ये जवळजवळ 50 ते 55 धावा उभ्या राहायला लागतील, कारण की कलवा 40+ मध्ये चांगले असे फलंदाज आहेत. विशाल पाटील, त्यांनी उत्कृष्ट 3 षटकांवर 34 धावांची नॉट आऊट खेळी केली होती. दरम्यान सामन्याला सुरुवात. पंच महेंद्र पाटील आपल्याला इशारा करतायत. दरम्यान पहिला चेंडू पंतांच्या डावीकडून गोलंदाजी करतील. सुंदर असा चेंडू होता, पण त्याला ढकलून देतोय. एक डिक्लेअरच्या स्वरूपात संघाचं खातं खोलते, वैयक्तिक खातं खोलते 1 या धावसंख्येने. सुभाष प्रथम नाणेफेक हारून फलंदाजी करताना गोठवली 40+ संघ. दरम्यान दुसरा चेंडू, सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेत आणि चौकार. गचाल अशी क्षेत्ररक्षण, जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा मिळतात आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. बिनगडी 5-5. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल ती 40+ गोठवली या संघाची. दरम्यान तिसरा चेंडू. आत्ता मात्र सुंदर असा चेंडू, थोडासा आतमध्ये येणारा चेंडू त्याला ढकलून देतोय. सरळ फॉरवर्ड थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षक निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूच्या नंतर संघाची धावसंख्या होती ती 5 या षटकातील. पुढचा चेंडू आत्ता मात्र सुंदर असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. यात 1 धावाने संघ पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल ती गोठवली 40+ यजमान संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळताना. ड गटातील दुसरा सामना. या षटकातील 5वा चेंडू. आत्ता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्याच चेंडूवर ढकलून देतो. 1 धाव पॉईंटच्या दिशेने मिळते. डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या होती ती 7. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल ती गोठवली 40+ या संघाची. 4 षटकांचा सामना असेल. 24 चेंडू असतील, त्यामध्ये 7 शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सुहास आत्ता मात्र मारण्याच्या प्रयत्नात चकतायत. सुंदर यष्टीरक्षक म्हणावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. शतक संपते. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 7. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 7. सुंदर शतक म्हणावं लागेल, कारण की दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला होता, परंतु सुंदर कमबॅक करतो. धावसंख्या होते ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथम फलंदाजी करताना गोठवली 40+ संघ 7, बिनगडी बाद 7. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं शतक घेऊन येत आहेत अतुल. मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिला होता तोच अतुल. बघूया कुठल्यापर्यंत अतुल गोलंदाजी करतो. योगेश सुंदर चेंडू, बॅटच्या काय पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते.
धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये बिनगडी बाद 7. या षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र सुंदर असा मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सुंदर अशी क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते बिनगडी बाद 8 चेंडूनंतर धावसंख्या होते ती 8. काहीशी संतगती अशी सुरुवात म्हणावी लागेल. 50 ते 55 धावांची बदल मारावी लागेल. आत्ता मात्र सुंदर असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट, परंतु 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते बिनगडी बाद 9. काहीच बॉल टू बॉल धावा काढतायत गोठवली संघाचे 40+ संघाचे खेळाडू सुभाष आणि योगेश. 4 षटकामध्ये 50 ते 55 धावा जर काढल्यात तर आम्हाला चुरशीचा पाहायला मिळेल. या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. सुंदर अशी गोलंदाजी बनावी लागेल. त्याच लाईन अँड लेंथवर चेंडू टाकतोय. बॅटच्या काही पट्ट्यात येत नाही. 1 धावाने संघ 10 वर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आत्ता मात्र मारण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावाने संघ पोचतोय 12 या धावसंख्येवर. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक. सुंदर अर्निंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आता मात्र दोन्ही या संघाचे खेळाडूंचे या षटकातील शेवटचा चेंडू. सुवासेस. धावसंख्या होते 12. आत्ता मात्र मारण्याच्या प्रयत्नात सक्त आहेत आणि बॅटची कडा घेऊन डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या होते ती 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. सुंदर शतक म्हणावं लागेल ते अतुल यांचं. अशी संत गती अशी सुरुवात म्हणावी लागेल ती गोठवली 40+ या संघाच्या अजूनपर्यंत एकही गडी न गमावता 13 या धावसंख्येवर खेळतायत दोन्ही फलंदाज. बॉलर प्रतीक. वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं शतक घेऊन प्रतीक. अजूनही शेवटचे 2 षटक शिल्लक. 12 चेंडू मध्ये किती धावा मिळवत आहेत ते यजमान संघ 40+ गोठवली. आत्ता मात्र फुलटस्पतीचा चेंडू आणि सुंदर झेल टिपतोय मिड विकेटच्या दिशेने. पहिला गडी बाद होतोय 13 या धावसंख्येवर. पहिला गडी बाद होतो योगेशच्या रूपात आणि सुंदर झेल टिपतोय तो योगेश मिड विकेटच्या दिशेने. पहिला गडी बाद होतो या 13 या संख्येवर. नवीन फलंदाज सुनील शेलार. काहीसं षटकार चौकारांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज येतो सुनील शेलार. धावसंख्या होते 13. आता मात्र सुंदर गोलंदाजी करताना कलवा 40+ संघ काहीसा धडकून ठेवलाय तो. कुठली टीम. सुंदर असा फटका. आता मात्र सोपा असा झेल सोडतोय बंटी पाटील.
जीपी पारसिक बँकचे चेअरमन आणि सुनील शेलार यांना जीवदान मिळतोय. पहिल्याच चेंडूवर लॉंग ऑनच्या दिशेने सोपासा झेल सोडतोय. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील. सुंदर असा फटका, सरळ आपल्या स्टेजला सलामी देणारा षटकार, पहिला षटकार सुहास यांच्या बॅटमधून. आणि आता मात्र धावसंख्येला काहीसा आकार देताना धावसंख्या होते ती 20. सुंदर असा फटका लॉंगच्या दिशेने, पायात चेंडू होत असताना सरळ धडकवून दिला तो लॉंगच्या दिशेने. षटकार, पहिला षटकार बॅट मधून. या षटकातील पुढचा चेंडू, आता मात्र फुलटॉसमध्ये चेंडू, वन बाउन्स, खणखणीत मिड विकेटच्या दिशेने चौका. आता मात्र धावसंख्येला चांगलासा आकार येताना धावसंख्या होते ती 24. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडूवर अजून चौका आला तर अजून धावसंख्येला चांगलाच आकार येईल. धावसंख्या होते ती 24. आता मात्र चांगली अशी फलंदाजी करताना सुभाष पाटील. या षटकातील 5वा चेंडू, आता मात्र स्लोपतीचा चेंडू अवांतर घोषित होत आहे. याच अवांतराने 2 धावा मिळत आहेत. या 2 धावाने संघ पोहोचतो 26 वर. आता मात्र सुंदर अशी फलंदाजी करताना गोठवली 40+ संघ 2 षटके थांबून ठेवलं होतं सुहास यांना, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली अशी फलंदाजी करताना सुहास या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक, 5वा चेंडू टाकतील प्रतीक. आता मात्र सुंदर कमबॅक करतोय गोलंदाजी याच्यात प्रतीक, बोल्ड होतोय. सुहास पाटील त्रिफलाचीत बाद होतोय. तेरा चेंडूमध्ये 21 धावांची चांगली अशी फलंदाजी करताना 1 षटकार आणि 1 चौकाराच्या 2 चौकाराच्या सहाय्याने सुहास पाटील बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज किरण, एक आक्रमक असा फलंदाज. तेरा चेंडूमध्ये 21 धावांची खेळी खेळताना बाद होऊन, त्रिफलाचीत बाद होऊन आपल्या पॅव्हलियन मध्ये परत येतात. हा देवा बोल. ओके. किरण यांना सुवर्ण संधी आलेली आहे. प्रत्येक षटकारास देवा पाटील मर्यादा धाब्याचे ओनर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. प्रत्येक षटकारात 500. आता मात्र सुंदर असा फटका, चौकार, पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. धावसंख्येला आकार मिळतोय, शतक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होते ती 30. या खूपच धावा कुठल्या गेल्या या प्रतीकच्या षटकामध्ये. 17 धावा आणि 2 गडी बाद करून 17 धावा, अशा म्हणजे महागड असं शतक म्हणावं लागेल ते प्रतीक यांचा. धावसंख्येला 10च्या सरासरीने धावा उभारत आहेत ते यजमान गोठवली 40+ संघ. धावसंख्या होते ती 30. किरण म्हात्रे यांना सुवर्ण संधी आहे. जर त्याने प्रत्येक षटकारात 500 रुपये देवेंद्र पाटील देवा यांच्याकडून, मर्यादा धाब्याचे चायनीजचे ओनर देवेंद्र पाटील. सुकेश मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी करून आपल्या संघाला पुढच्या फेरीत नेऊन देणारा हाच गोलंदाज सुकेश. 6 चेंडूमध्ये 13 धावा डिफेन्स केल्या होत्या. सुकेश दरम्यान वैयक्तिक पहिलं संघाकडून शेवटचं शतक घेऊन येत आहेत सुनील शेलारसाठी. आता मात्र सुनील शेलारच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या होती ती 36. पहिल्या चेंडूवर जीवदान दिला होता तो सुनील शेलार यांना. या जीवदानाचा फायदा घेतोय. बघूया
कितपत धोकादायक ठरतोय सुनील शेलार. पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्येला आकार देतो 36. आता मात्र सुंदर असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव कंप्लीट करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा धावसंख्या होते 38. आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्या उभारताना गोठवली 40+ संघ. धावसंख्या होती ती 38. अजूनही 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मागे किती धावा उभारतायत सुनील शेलार व किरण. आत्ता मात्र फुल टॉसमध्ये चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक गचाळ क्षेत्ररक्षण होते. त्याचे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावाने संघ पोहोचतोय 40 वर. चांगली अशी फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज किरण आणि सुनील शेलार. किरण मात्र आणि सुनील शेलार. धावसंख्या होते ती 40. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मागे किती धावा उभारतायत ते दोन्ही फलंदाज. गोठवली 40+ संघ प्रथम नाणेफेक फलंदाजी करताना आत्ता मात्र चांगली अशी धावसंख्येला आकार देताना या षटकातील पुढचा चेंडू. आत्ता मात्र बॅटची कडा घेतोय परंतु 1 धाव मिळते. याच 1 धावाने संघ पोहोचतोय 41 वर. किरण मात्र यांना एक सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारास 500 रुपये देवेंद्र पाटील यांच्याकडून. बघूया पहिल्या चेंडूवर आलेला चौकार मारला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने तोच किरण. दुसरा चेंडू फेस करताना आत्ता मात्र सुंदर असा फटका. सुंदर झेल. आता षटकार होता होता वाचलाय. शेवटचा एक चेंडू. सुंदर अशी झेल रणजित पाटील साहेब यांच्याकडून. लॉंग ऑनच्या दिशेने. नवीन फलंदाज प्रकाश म्हात्रे. सुंदर असा आहे. धावसंख्या होती ती 41. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू टाकतील सुकेश आणि त्यांचा सामना करण्यासाठी आलेले नवीन फलंदाज प्रकाश. मात्र एक तडाखेबाजचे फलंदाज. बघूया त्यांच्या बॅटमधून नेहमीच षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतात. तोच फलंदाज शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी प्रकाश म्हात्रे. थोडंसं फॉरल थ्रू मध्ये अडथळा निर्माण होते. डेट चेंडू निर्माण घोषित करतात. या षटकातील शेवटचा चेंडू. बॅटची कडा घेतले आणि 1 धाव मिळते. 42 आणि 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे तो कलवा 40+ या संघापुढे. बघूया तो आव्हान कसं पार पडतात. त्याचं समालोचन करण्यासाठी कोपरखेरणे गावातील एक 40+ एक चांगले खेळाडू CM चंद्रकांत पाटील. आभार हर्षल. अधिक 40 क्रिकेट समिती नवी मुंबई मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2024-25 या मोसमातली पहिली स्पर्धा आणि या स्पर्धेतील गोठली अधिक 40 क्रिकेट समिती गोठली यांच्या वतीने आयोजित असलेली स्पर्धा. सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांच्या व पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. ह्या दुपारच्या सत्रामध्ये एक सुरेख असं समालोचन हर्षल जनार्दन म्हात्रे यांचं. नक्कीच सुरेख एक उभरता आवाज आपण म्हणू शकतो. जर आता जो विद्यमान सामना सुरू आहे तो अधिक 40 क्रिकेट गोठवली व अधिक 40 क्रिकेट कळवा दोन्ही सरांदरम्यान आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये अधिक 40 क्रिकेट गोठवली यांनी 42 धावा फटकावल्या आहेत. म्हणजे 24 चेंडूमध्ये 42 धावा फटकावून 43 धावांचं माफक असं आव्हानातील 10.6च्या सरासरी धावसंख्या 10 सदस्य सरासरी धावसंख्या इथं फटकावायची आहे. ती अधिक 40 कळवा यांच्या फलंदाजांना
तर खरोखरच हा चुरशीचा यजमानांचा सामना इर्तीवर ह्या रंगताना स्वास्थ्य शरीर आयुष्यमान हे ब्रीदवाक्य प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ हा जपत असतो आणि त्या माध्यमातून सराव करताना आपली शरीर यष्टी व्यक्तिमत्व राखून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जरी काहीशा प्रमाणात पोटाचा आकार जरी बदललेला असला आपल्या ह्या वयात नक्कीच +40 +50 नवे तर +60 आणि नवे तर +70चे खेळणारे प्रकाश तांडेल यांचं कौतुक करावं. 77व्या वर्षात खेळताना दिसतात ते तांडेल भाऊ आपले करावेचे. एक खरंच त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आपण आणि त्या माध्यमातून आपण खेळत राहावं असं वाटतं मला तरी. आणि बघूया आता 42 धावांचं संरक्षण कशा पद्धतीने करतायत ते आपले यजमानांचा संघ. हर्षल मडवी एक सुरेख ठाकूर मडवी यांचे चिरंजीव नक्कीच ना. हर्षल सहकारी आपण राहिलो हरकत नाही. तुम्ही युवकांचे समालोचक आहेत. आम्ही +40 क्रिकेट संघ परत या आपलं स्वागत आहे इथे. आपला संघ नक्कीच तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला उपांत्य फेरीत नक्कीच उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता. तर चला सलामीची जोडी कळवा संघ लवकरात लवकर आपण खेळपट्टीवर जाऊया आणि खेळाचा आनंद घेऊन सामना जिंकण्याचा प्रयत्न करूया. परंतु कोठोली संघ त्यांच्याकडे खोलवर गोलंदाजी असल्याकारणानं सुरेख गोलंदाजीचा भरणा असल्याकारणानं नक्कीच येतो मला सामना जड जाण्याची शक्यता. परंतु तुमच्याकडे देखील फलंदाज एक उत्कृष्ट फलंदाजांचा भरणा असलेला आपला संघ आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. तर सलामीची जोडी आपण बघतोय जगदीश व अतुल. चोवीस चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिला स्ट्राईकला कोण जगदीश आणि अतुल हां अतुल जगदीश सगळी असतील ना. कळवा संघ या आपण संजय भाऊ जगदीश अतुल नाही अतुल पहिल्या प्रथम खेळण्याची संधी घेतील ते अतुल मडवी आणि दुसऱ्या बाजूला असतील जगदीश गायकर. ही सुरेख अशी सलामीवीरांची जोडी डावखरा उजवा म्हणजे नाही नेहमीच आपण बघतोय की लेफ्ट हँड बॅट्समन व राईट हँड बॅट्समन जर असले तर क्षेत्ररक्षकाला फारच आणि गोलंदाजाला देखील अडचणी मिळतात. परंतु पांडुरंग उभा विटेवरी नाही तर उभा मैदानावरी इथे हा आपला पांडुरंग मात्रे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील 43 धावांचं संरक्षण करण्यासाठी. परंतु 43 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अतुल व जगदीश. चोवीस चेंडू आणि 43 धावांचा आवश्यकता सामन्याची. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने सामन्याला सुरुवात महेंद्र पाटील यांचा इशारा येतोय. 8-10 बॉलची धाव घेत पांडुरंग मात्रे अतुल यांच्यासाठी. पहिला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न ग्लोडलेस स्पॉटवरचा चेंडू काहीसा किंचितचा डाव्या इष्टीवर टाकलेला हा चेंडू आणि चेंडू फळी बितकुट काही जुळत नाही आणि निर्धाव चेंडू धावसंख्या असतील अर्थातच पुढची कामगिरी किरण बजावतात एष्टी रक्षक. निर्धाव चेंडू 23-43. पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या आतील कड घेऊन बहुतेक फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. तिथे असलेले क्षेत्ररक्षक मनोज क्षेत्ररक्षण करण्यापूर्वी एक धाव घेण्याची छंद वैयक्तिक खातं उघडतायत अतुल. सांघिक खातं देखील उघडतात. धावसंख्येला सुरुवात 1. 22 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता सामने जिंकण्यासाठी.
यजमानांचा संघ नक्कीच खेळण्याचा अनुभव या मैदानावर त्यांचा, परंतु कळवा संघ हा देखील काही कमी नाही, खोलवर फलंदाजी असलेला संघ आहे आणि त्यांनी एक मागासचा सामना आपल्या लिहिले. खरोखरच कौतुक करायला लागेल, ते शेवटचं षटक सुकेशन टाकलं होतं आणि अप्रतिम षटक टाकलं होतं. दरम्यान पांडुरंग पुन्हा एकदा जगदीश यांच्यासाठी सुरेख चेंडू अप्रतिम, परंतु दिशा थोडीशी भडकली. दिशा भडकटल्यामुळे पंचांना अडचण निर्माण होत नाही नकारात्मक चेंडू देण्यासाठी आणि अशा प्रकारे अवांतर धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या 2. थोडंसं किंचित जर असता तर डावी एष्टी वाकून गेला असता, परंतु तसं काही घडलं गेलं नाही. सुदैव कळवा संघाचं. सुरेख चेंडू, परंतु दिशा थोडीशी भरकटली गेली. दरम्यान पुन्हा एकदा पांडुरंग म्हात्रे आणि पुन्हा त्याच दिशेने खराब चेंडू, दिशा भरकटलेली गेली आहे. पहिले सुरेख 2 चेंडू टाकले होते नकारात्मक चेंडूच्या अवांतर धावसंख्येने. धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या बिनबाद 3. अशीच जर गोलंदाजी राहिली तर सामना हातून निसटू शकतो, परंतु बघूया पुनरागमन करण्याची नक्कीच क्षमता गोठवली संघामध्ये आहे. आणि इथे मात्र चेंडू फळीची वरीलकडे घेऊन घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते फलंदाज जगदीश यांना संघाला. हा चेंडू बॅटला लागला. आता मात्र 21 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याची. धावसंख्या झालेली 4, बिनबाद 4. संत पण सावध सुरुवात. सुरेख फटका, हा बॉलीवर चेंडू घेतला, बघायचा मिड विकेटच्या बरीचशा पलीकडे जातोय का, पंचांचा इशारा येतोय, उत्तंग षटकार. सुरेख फटका, जगदीशांनी बघितलं चेंडू येतोय हळूवारपणे आणि आपल्या पाल्यामध्ये येतोय चेंडू, बघितला हापोलीवर उचलला चेंडू, भिरकावून दिला मिड विकेट सीमारेषेकडे. उत्तुंग असा हा षटकार. षटकारांनी संख्या धावसंख्या निवडले दुहेरी अंकामध्ये, अर्थातच 10वर. 20 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता, 33 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सुरेख फटका, या फटक्यावर पुनर्गमन केलं आहे अधिकृत क्रिकेट संघ कळवा यांनी आणि आपल्या संघाला सुस्थितीने जिथे 10.5 स्तराने 8 धावसंख्या फटकावायची असताना आणि पॉईंटच्या दिशेने फटकावलाय चेंडू, बघायचा आहे तिथं कुठला एक क्षेत्रज्ञ आहे आणि पॉईंट स्वीपर कव्हर स्वीअरच्या ओलांडतोय. खणखणीत चौकार लागोलग षटकारानंतर येतोय जगदीशांच्या मनगडातून. धाव संख्या 4ने पुढे सरकते चौकाराने 14वर. शेवटचा चेंडू. 2 चेंडू महागडे ठरतात जे नकारात्मक चेंडू आलेले आहेत. 19 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. आता मात्र ते जर 2 चेंडू नकारात्मक नसते गेले तर हे 2 चेंडू नक्कीच वाचले असते, परंतु तसं घडायचं नव्हतं. आणि इथे मात्र खणखणीत चौकार. षटकारानंतर लगोलग चौकार आलेला आहे. बघूया हा चेंडू निर्धाव काढला तर नक्कीच पुनरागमन करू शकतो गोठवली संघ. सुरेख फटकाबाजी जगदीश गायकर यांची. आपल्या नावाला साजेशी खेळी खेळताना जगदीश एक उत्कृष्ट अशा फलंदाज कळवा संघाचे तारणार नेहमीच खेळी खेळताना आपल्यासाठी. आणि बिरकावले पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषे बघायचं. स्क्वेअर लेग सीमारेषे उत्तंगा षटकार. षटकार चौकार आणि षटकार. महेंद्र पाटलांचा इशारा येतोय काहीसा अनोख्या पद्धतीने आणि हवाच काढून घेतली आहे सामन्यातील ह्या षटकाने. ह्या षटकात 20 धावा दिलेल्या आहेत. फारच महागडं असं षटक म्हणता येईल. जिथे 43 धावांची आवश्यकता असताना यजमानांच्याकडून खेळ खेळताना पांडुरंग म्हात्रे यांचं षटक कुठलं गेलेलं आहे आणि या षटकामध्ये 20 धावा फटकावल्या गेलेत. आणि आता मात्र चेंडू पुरवायचा आहे. जरा संजय जुना बॉल द्या चांगल्यापैकी बघूनच द्या. तो ते जुनीचा फेका लगोलग 2 फेका चांगला फेका. अजून तुम्हाला 6 पाहिजे तर चेक तर करणारच, बॅट्समॅनची सवयच असते. चेंडू पाठवले तळवली गावामध्ये. सुरेख फटकेबाजी पूर्णपणे भरत असताना जगदीश गायकर. आत्ता मात्र यजमानांच्या हातून सामना जास्त पड कळवा संघाचं आहे. 12 चेंडू आणि मग 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. समीकरण खूपच बदललेलं आहे. आमचे सहकारी सुमित पाटील आम्हाला मोलाचं सहकार्य करताना गुणलेखक म्हणून खरोखरच त्यांचं गुणलेखन आम्हाला समालोचन करण्यास सोपं करतं. काय
वैभव पाटील. अठरा चेंडू आणि 23 धावा. फटकावला चेंडू लॉंगाच्या दिशेने बघायचा आहे. राजू चेंडूच्या पाठीमागे काहीसं खराब, परंतु सुभाष यांनी अथक प्रयत्न केले होते राजू यांना पाठबळ देताना, परंतु काहीसं 25-30 पावलं धावत जाऊन अडवण्याचा प्रयत्न. एका पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवला होता, परंतु स्वतःच्या गतीमुळे तो चेंडू सीमारेषेला ओलांडतोय आणि या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार. धाव संख्या 24, बिनबाद 24. सुरेख सलामी. 17 चेंडू आणि 19 धावा. समीकरण फारच बदलले गेलं. टिचून गोलंदाजी करायला सामन्यामध्ये परतायचं असतं आणि गोलंदाजाला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची जोड द्यावी लागेल सामन्यामध्ये परतायचं असेल तर. सर्वच क्षेत्ररक्षणा, कारण उत्तुंग षटकार फटकावले जातात या मैदानावर. आणि सुरेख चेंडू, चेंडू खराब चेंडू म्हणता येईल, परंतु म्हणावं तितका फायदा उचलता आलेला नाही. आणि परंतु 2 धावा नक्कीच चपळाईने पूर्ण करत आहेत. जगदीश आपल्या सहकार्यासाठी, अर्थातच अतुलसाठी आणि अतुल यांच्यासाठी सुरेख ताळमेळ खेळपट्टीवर जाऊन 2 धावांवर संघाची धावसंख्या पोहोचते ती 26वर. 16 चेंडू आणि आता मात्र केवळ 17 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. वैभव पाटील मला सांगतात की 16 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता फक्त सामना जिंकण्यासाठी. बिनबाद 26 अशी सलामी या सलामीवीरांची. आणि फटकावला चेंडू लॉंगऑफच्या दिशेने. सुभाष चेंडूच्या पाठीमागे येत आहेत आणि तत्पूर्वी एकच धाव घेण्याची संधी मिळते अतुल यांना. धावसंख्या नेतात ती 27, 15, 16. अजूनही सामना गोठवली संघाच्या बाजूने झुकू शकतो. टिचून गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जोडले. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ चान्स असं आपण म्हणतोय. क्रिकेट हा सुंदर पण अनिश्चिततेचा खेळ आहे. ती अनिश्चितता घडवावी लागेल या गोठवली संघाला, यजमानांना जर सामन्यामध्ये परतायचं असेल तर. ट्विस्ट निर्माण करावं लागेल. आणि विविधता गोलंदाजीमध्ये जर आणली तर नक्कीच सामन्याचं पारडं बदलू शकतो, पण तसं घडलं गेलं पाहिजे. आणि सुरेख फटका मिड विकेट क्षेत्रात झेल होतोय का बघायचा. एक टप्पा घेतल्यानंतर खाणकळीचा चौकार होतोय. खूपच महागडं असं हे देखील षटक प्रगतीपथावर असताना. धावसंख्या 31. हा 14 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तर जगदीश एक खूपच भरात 2 षटकार 2 चौकार सैने 11 धावांवर खेळताना, तर अतुल मडवी एका चौकार सैने 8 धावांवर खेळतात. केवळ 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सुरेख चेंडू अप्रतिम ब्लॉक हॉलमध्ये टाकला चेंडू यॉर्कर पद्धतीचा. असेच जर चेंडू आले तर नक्कीच आपण पुनरागमन करू शकता. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 31 बिनबाद 31. 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. निर्धाव चेंडू जातोय प्रल्हाद यांचा. शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू आणि सुरेख चेंडूवर सुरेख फटका, परंतु तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण पांडुरंग म्हात्रे यांचा. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा लागोपाठ 2 निर्धाव चेंडू. अशीच जर गोलंदाजी अगोदर झाली असते तर नक्कीच सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. आत्ता मात्र 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. प्रल्हादने काहीसं 2 चेंडूमध्ये पुनरागमन केलेलं दिसतोय. बारा चेंडू 12 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक. 3रं षटक घेऊन येतील ते स्वतः कर्णधार प्रकाश म्हात्रे आणि खेळण्याची संधी असणार आहे ती अतुल मडवी यांना. बघूया. नक्कीच अजूनही सामना यजमान संघ आपल्या खिशात घालू शकतो जर टिचून गोलंदाजी शेवटच्या 2 चेंडू प्रल्हाद यांनी टाकले होते त्या पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर नक्कीच परतायची संधी असणार यजमानांना. परंतु खेळपट्टीचा विचार करता खेळपट्टी फलंदाजी धार्जिनी असल्याकारणानं नक्कीच इथे बरेच धावा होत असतात.
आणि सुरेख अप्रतिम चेंडू. एस टी सीची दाद मागताना ती दाद पंच नरेश फेटाळून लावत आहेत आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू. 11 चेंडू 12 धावा. सुरेख सलामीवीरांची 31 धावांची आत्तापर्यंत, ती 2 षटक व अवघ्या 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. फाटकावला चेंडू. सुभाष चेंडूच्या रेषात आणि कुठली चूक करत नाही. इथे मात्र सलामी खंडित होते. 31 धावांवर पहिला गडी बाद होतोय आणि प्रकाश यांना पहिलं यश येतंय. गोठवली यजमानांना अधिक 40 गोठवली संघाला पहिलं यश येतोय ते 31 या धावांवर. आता मात्र 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. तर एक आक्रमक शैलीचे फलंदाज विशाल पाटील. पहिल्या सामन्यात ज्यांनी भरीव कामगिरी केली, आपल्या मनगडाच्या जोरावर गोलंदाजांना सळोकी पळून सोडलं होतं, तेच इथे विशाल पाटील खेळपट्टीच्या दिशेने हळूहळू जाताना ते अतुल मडवी यांच्या जागेवर. नक्कीच सुरेख सलामी अतुल हे आपल्या 8 धावांची खेळी खेळून एक चौकार उपयुक्त अशी खेळी जगदीश केळकरांना उपयुक्त साथ देऊन सलामीला आलेले फलंदाज बांधून परतात. आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले, विजयाच्या उंबरठ्यावर ठेवले. परंतु आता 10 चेंडू आणि 12 धावा. सुरेख गोलंदाजी प्रकाश यांची की कर्णधार स्वतःला कर्णधार साजेशी गोलंदाजी कशी असावी नक्कीच बघूया. हे येणारे 4 चेंडू त्यांचे कसे असतील. विशाल पाटील हे त्यांच्यासमोर असतील ते आक्रमक शैलीचे विस्फोटक फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये चौकार षटकार पकडून आपल्या संघाच्या धावसंख्येला आकार देऊन तो सामना जिंकू दिला होता सुकेश यांच्या जोडीने आणि इतर गोलंदाजांच्या सहकार्याने. आपल्या खेळरेषी दाद मागताना पंचांकडून विशाल पाटील एक मजबूत बांधेचे, त्यांच्यासमोर तेवढे ताकदीचे गोलंदाज प्रकाश म्हात्रे घेऊन तिसरा चेंडू आपल्या षटकातील. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू पूर्णपणे ब्लॉक केलेला होता विशालांना. परंतु सिलिमिडो आपला हळूवारपणे चेंडू फळीची बाहेर घेऊन चेंडू जातोय. एक धाव घेण्याची संधी मिळते. धाव संख्या 1 बाद 32. 43 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना सुरेख पाठलाग म्हणता येईल. आत्तापर्यंत तरी 9 चेंडूमध्ये धावा हव्या असतील त्या 11. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. या 3 चेंडूमध्ये 1 बाद 1 धाव दिलेली आहे. आत्ता मात्र बघायचा जेलवर जातो का कुठला क्षेत्ररक्षक आणि अर्थातच जे सेन्स ऑफ ह्युमर प्रगल्भता दाखवावी लागते. कदाचित यजमान आपण झेलवर जावं की पाठीमागे यावं, पाठीमागे आल्यानंतर काय नुकसान होतं हे आता आपण अनुभवलात. तेच जर आपण कदाचित मे बी जर आपण चेंडूवर गेल्यानंतर 2 धावा नक्कीच वाचू शकतात जर पायाला आपल्या शरीराला चेंडू अडून राहिला तर. कारण इथं संधीच मिळत नाही. पहिला जो पर्याय मी बोललो की पाठीमागे जावं तर तो पर्याय शिल्लक राहतच नाही. कारण चेंडू टप्पा घेतल्यानंतर उसळी हा नक्कीच घेणार. मागच्या सामन्यात देखील तो कळवा संघाकडून ती चूक घडली गेली होती. तीच चूक आता इथे मात्र यजमानांकडून घडली गेली आणि धावसंख्या होती ती 36 एका गड्याच्या मोबदल्यात. 8 चेंडू आणि 7 धावा. कारण जे आपण बघतोय खेळताना सराव करताना सहसा अधिक 50चे खेळाडू जे असतात ते सीमारेषेवर राहत नाही. हा माझा अनुभव सांगतो. पहिला स्लिप किंवा दुसऱ्या स्लिप किंवा सिलिमिडो मिडॉपला राहतात जेणेकरून धावायला लागू नये म्हणून तोच फटका आता इथे बसताना दिसतोय. पुढचा चेंडू प्रकाशांचा. सुरेख चेंडू हळूवार पद्धतीने चेंडू सोडत आहे. फाईन लेगची स्वीप केला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. जगदीशाने 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या नेऊन ठेवतात ते 37 वर. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. नक्कीच हा चेंडू बघूया निर्धाव करतायत का प्रकाश, कारण त्यांच्यात ती क्षमता आहे. नक्कीच अजूनही चुरस निर्माण होऊ शकतं या सामन्यामध्ये. नक्कीच ते ट्विस्ट घडते का बघायचं आहे. शेवटचा चेंडू या षटकातील आणि ते मात्र फ्लिक केलेला चेंडू बघायचा आहे. फाईन लेगला स्क्वेअर लेगला तिथे आहेत क्षेत्ररक्षक योगेश दिसत आहेत परंतु सुरेख आणि धावचित बाद. सुरेख चेंडू फेक योगेशांनी केली होती. क्षेत्ररक्षक किरण यांच्या हातात आणि गायकर काहीसे थकलेले दिसत आहेत आणि आपल्या खेळ पुढे पोहोचण्यापूर्वीच एक उंच झेप घेत किरण यांनी चेंडू अडवला आणि इथे मात्र धावचित बाद. 1 धाव नक्की दिलेली आहे पण वसूल केलेली आहे. धाव संख्या 38.
झालेली आहे आणि सुरेख खेळी उपयुक्त खेळी संपुष्टात येताना 26 धावांची उपयुक्त खेळी. गुणलेखक वैभव पाटील मला सांगतात की अप्रतिम 26 ना कसं 27 माफ करा 27 10 चेंडूमध्ये 27 धावांची घणाघाती 270च्या धाव सरासरी धावसंख्या फक्त आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. इथे मात्र 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना 2 षटकात 31 धावा होत्या. 31 धावांची आवश्यकता असताना दोन षटकात 31 धावा फटकावल्या गेल्या होत्या. परंतु ह्या षटकात प्रकाशाने एक चौकार देऊन देखील 7च धावा दिलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी आणि पुनरागमन केलेलं आहे. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं निर्वाळीचं षटक घेऊन येतं आकाश आणि खेळण्यासाठी सज्ज असतील तडाखेबाज फलंदाज विशाल. आकाश व विशाल. सुरेख चेंडू बनता येईल. फ्लिक केलाय चेंडू. एकच धाव जाते का बघायचा. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू योगेश यांचा प्रयत्न परंतु घोषित क्षेत्र ओलांडतो पहिला चेंडू. 1 धाव. धाव संख्या 39. 5 चेंडू 4 धावा. नक्कीच आकाशांच्या मनगडामध्ये ती क्षमता आहे 4-3 धावांचं संरक्षण करायची. 3 धावा वाचवायच्या आहेत यजमानांना आणि एकच मोठा फटका. बघूया विशाल खेचतात का. अपेक्षा करतायत तर कळवा संघ त्यांच्याकडून. एकच मोठा फटका हवा आहे. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आणि चेंडू फळीची बाहेरकड घेऊन किरणेने चकवून देखील चेंडू जातोय. 1 धाव. 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. 43 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 4 चेंडू 3 धावा. हा झेल फारच कठीण कारण पहिलंच आपलं मन सांगतं की हात चेंडूवर घेऊन जातो सरळ रेषेमध्ये. चेंडूची पलीकडे घेतल्याने चेंडू वळण घेतो आणि घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे. फुल टॉस गेलेला काहीसा चेंडू हा बघायचा. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेताना परंतु तिथं फंबल होताना दिसतोय. प्रल्हाद यांच्याकडून एक अतिरिक्त धाव जाते. 2 धावा पूर्ण. धाव संख्येची बरोबरी झालेली आहे. इथे 43 धावांचं लक्ष पाठलाग करताना 42 धावा झालेल्या आहेत. केवळ बसू शकतो दंड. भिरकावला चेंडू. वतंगा षटकार आणि विजय मिळालेला आहे. विशाल पाटील त्याचबरोबर कळवा संघ आपला मनपूर्वक अभिनंदन. तिसऱ्या फेरीत परत कळवा तसेच नेरूळ संघ व कळवा संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीचा केवळ घेण्यासाठी इथे समालोचन कक्षामध्ये यायचं आहे जेणेकरून सामने आपल्याला शेवटचा अंतिम सामना 5 षटकांचा कसा खेळता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. तर या नेरूळ संघ कर्णधार त्याचबरोबर कळवा संघ कर्णधार तुम्ही या बाजूनी यजमानांचा संघ काहीसा पराभूत होऊन आपल्या तंबूमध्ये परतत आहे.